हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज होते अक्षय तृतीया. तर आमच्याकडे अक्षय तृतीयेला असं मडकं ठेवतात आणि त्याच्यावर अजून एक छोटं मडकं ठेवतात आणि फळ ठेवून त्याच्यावर जे नैवेद्य बनवलेलं असतं, पुरणपोळी, भात, रशी भात, आमरस, ते सगळं नैवेद्य त्याच्यावर ठेवतात. आणि पुढे काय काय करतात अजून तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आणि मी सांगेलही मध्ये मध्ये तुम्हाला. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंतर ते जे छोटं मडकं होतं ते जास्तच छोटं झाल्यामुळे ते त्या मी पान अटकून दिले आणि एक फांदी होती छोटी, तीच तिथे अडकून दिली त्याला बरोबर, म्हणजे ते फिट बसेल असं, कारण त्याच्यावरती फळ ठेवायचं असतं. आणि नंतर मग मी रांगोळी काढून घेतली. मला काही एवढी परफेक्ट रांगोळी येत नाही, पण मला जेवढी जमते तेवढी काढली आहे रांगोळी, जशी जमेल तशी. नंतर ते जे मडकं आहे मोठं, तर त्याची पूजा करून घ्यावी लागते आणि त्याच्यावर स्वस्तिक आणि 2 कुंकूच्या रेषा आणि 2 हळदीच्या रेषा असं काढावं लागतं आणि मग त्याची पूजा केली जाते. आणि हे आज बनवलेलं होतं जेवण नैवेद्यासाठी. पुरणपोळी, आंब्याचा रस, रशी भात, कुरडया, पापड. आणि हे असं असतं की पूर्वजांना आधी आपण जेवण द्यायचं आणि मगच आपण जेवायचं, असं महत्त्व आहे त्या दिवसाचं. त्याला आगारी टाकणं असं म्हणतात. आमच्या खानदेशमध्ये हे प्रत्येकाच्या घरी होतंच. असं सणाच्या दिवशी आधी पूर्वजांना आठवलं जातं आणि मगच आपण पुढचे जे काय असतं ते जेवण वगैरे ते करतो.